नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीच्या 9च्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. 24 तास नाही तर फक्त एका तासात आपण देशभरातील दिवसभराच्या महत्त्वाच्या राजकीय, सामाजिक, क्राइम आणि मनोरंजनासह इतर घडामोडींचा वेगवान आढावा घेणार आहोत. Manikchand Oxyrich, proudly Indian. बाजार समिती आणि कामगार संघटनांनी पुकारलेल्या बंदला पुण्यातील छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्डमध्ये कडकडीत बंद पुकारून उत्स्फूर्त प्रतिसाद देण्यात आलाय. सन 2018 मध्ये महाराष्ट्र विधानसभा विधेयक क्रमांक 64 हे सुधारणा विधेयक आणण्यात आलं होतं आणि या विधेयकाला विरोध म्हणून ज्येष्ठ कामगार नेते बाबा आढाव यांच्या नेतृत्वाखाली आझाद मैदानावर एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण करण्यात येते आणि पुण्यातील मार्केट यार्ड परिसरामध्ये सुद्धा या उपोषणाला पाठिंबा म्हणून पुण्यातलं मार्केट यार्ड परिसर बंद ठेवण्यात आलेला आहे. आपण बघू शकतो की या ठिकाणी रोज वाहनांची मोठी वर्दळ असते, शेतकऱ्यांची मोठी गर्दी असते, शेतीमालांची आवक-जावक या ठिकाणी होत असते, परंतु आज आपण बघतो की या ठिकाणी पूर्णपणे आहे तो शुकशुकाट दिसतोय. आणि या संदर्भामध्ये सन 2018 मध्ये महाराष्ट्र विधानसभा विधेयक क्रमांक 64 अन्वये महाराष्ट्र कृषी उत्पन्न अधिनियम 1963 मध्ये जे प्रस्तावित केलेल्या सुधारणा होत्या, या सुधारणेला विरोध म्हणून हे बाबा आढाव यांनी एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण जे आहे ते आझाद मैदानावरती करतात. त्यांनी याला महाराष्ट्रभरातल्या ज्या बाजार समित्या आहेत आणि ज्या संघटना आहेत, शेतकरी संघटना आहेत, त्यांनी सुद्धा याला पाठिंबा दिल्याचं पाहायला मिळतं. आणि पुण्यातल्या ह्या छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कडकडीत बंद या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. आपण या ठिकाणी तरकारी मार्केट असेल, फळ मार्केट असेल, या सर्वच मार्केटमध्ये रोजच जी शेतकऱ्यांची मोठी गर्दी असते, ग्राहकांची मोठी गर्दी पाहायला मिळते, परंतु आज या ठिकाणी कसल्याही प्रकारची ना वाहनाची आवक-जावक आहे, ना कोणी शेतकरी या ठिकाणी दिसतोय, ना कसलाही ग्राहक या ठिकाणी खरेदी विक्रीसाठी आल्याचं आपल्याला पाहायला मिळत नाही आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेश पवारसह राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठी, पुणे. लोकसभा निवडणुकीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांना लॉटरी लागण्याची शक्यता असून केंद्राकडून महागाई भत्त्यात 4% वाढ होणार असल्याचं सांगण्यात येतंय. लोकसभा निवडणुकीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांना लॉटरी लागणार असून डीए आणि डीआर मध्ये लवकरच वाढीची घोषणा होण्याची शक्यता आहे. डीए हा कर्मचाऱ्यांसाठी तर डीआर हा निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी असतो. केंद्राकडून डीए मध्ये लागू होणार असलेली 4% संभाव्य वाढ ही 1 जानेवारी 2024 पासून ग्राह्य धरली जाणार असून यापूर्वी ऑक्टोबर 2023 मध्ये डीए 4% वाढून 42% वरून 46% करण्यात आला होता. कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनात नव्या वृद्धीमुळे 9,000 रुपये वाढ होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. माथाडी कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करावी. माथाडी कायदा कमकुवत करण्याच्या उद्देशाने सरकारने जे वेगवेगळे प्रयत्न सुरू केलेत ते तात्काळ थांबवावेत म्हणून विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मुंबई येथील आझाद मैदानात ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांच्या नेतृत्वाखाली कामगारांनी बेमुदत उपोषण सुरू केले. माथाडी कायद्याची राज्यभरात सार्वत्रिक काटेकोर अंमलबजावणी करावी. माथाडी कायदा मोडीत काढण्यासाठी जबाबदार माथाडी विधेयक 34 हे विनाविलंब मागे घेण्यात यावं. पणन संचालकाच्या 16 जानेवारी 2024च्या परिपत्रकामुळे राज्यभर गोंधळ निर्माण झाल्यानं हे परिपत्रक तात्काळ मागे घ्यावं. लोकशाही पद्धतीने सुरू असलेल्या बाजार समित्याचं केंद्रीकरण करणारं 2018चं विधेयक रद्द करावं आणि माथाडी कामगारांना प्रतिनिधित्व देण्यात यावं. माथाडी मंडळात नौकर भरती तात्काळ सुरू करावी आदी मागण्यांसाठी आज हमाल पंचायतच्या वतीनं गुलटेकडी मार्केट यार्ड ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला आहे. आज संपूर्ण महाराष्ट्रभर बाजार समित्या, त्यातील भुसार आणि भाजीपाला बाजार बंद आहे. त्याचा पडसाद आज पुण्यातही उमटलेला आहे. पुण्यातही हमाल पंचायतच्या वतीनं आणि इतर ज्या अंगमेहनती कष्टकरी संघटना आहेत त्यांच्या वतीनं पुण्यातल्या बाजार समिती म्हणजे गुलटेकडी मार्केट यार्डपासून जिल्हाधिकारी कचेरी समोर मोर्चा काढण्यात आला आणि या मोर्चामध्ये ज्या महत्त्वाच्या मागण्या आहेत त्याचा पुनरुच्चार करण्यात आला.
ज्या मागण्या घेऊन आज महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळ त्याचे नेते डॉक्टर बाबा आढाव यांच्या नेतृत्वाखाली आझाद मैदान मुंबई येथे उपोषण सुरू झाले. हा मोर्चा आणि उपोषण कशासाठी आहे? हे यासाठी आहे की महाराष्ट्र राज्य हे आपल्या देशातलं पहिलं आणि एकमेव राज्य असं आहे की ज्यांनी हातावर पोट असलेल्या घटकांसाठी सामाजिक सुरक्षा देणारा कायदा केला. त्या कायद्याचं नाव आहे महाराष्ट्र माताडी हमाल आणि इतर श्रमजीवी कामगार कायदा 1969. म्हणजे महाराष्ट्र पुरोगामी आणि प्रगतिशील आहे हे दर्शवणाऱ्या जी कायदे आहेत त्यातला हा एक महत्त्वाचा कायदा आहे की ज्याने हमालासारख्या कष्टकरी घटकाला प्रॉव्हिडंट फंड दिला जातो, ग्रॅज्युटी मिळते, दिवाळीला बोनस मिळतो आणि दर महिन्याला त्याची हमाली जमा करून त्याचा पगार दिला जातो. हा कायदाच पातळ करायचं काम महाराष्ट्र विधिमंडळामध्ये जे विधेयक क्रमांक 34 आणलं गेलं आहे त्यांनी होणार आहे. या विधेयकामुळं कारखान्यामध्ये जे लोडिंग अनलोडिंगचं काम आहे, लोखंड बाजारातलं जे लोडिंग अनलोडिंगचं काम आहे, हे भराई उतरायची कामं त्याला माथाडी कायदा लागू शकणार नाही आहे. खरं तर हा कायदा सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाऊन तिथंही लोडिंग अनलोडिंग कॅरिंग फॉरवर्डिंग अशी जी ऑपरेशन ज्या ठिकाणी चालतात त्या ठिकाणी माथाडी कायदा हा अनिवार्य आहे सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे. परंतु आज महाराष्ट्र शासन कायद्यात दुरुस्ती करून या घटकांना काही कामामधनं बाहेर काढायचं काम करते. त्याचबरोबर ही हमालीची कामं प्रामुख्याने बाजार समित्यामध्ये चालतात आणि बाजार समित्यामध्ये हमालांचा तोडणाऱ्यांचा एक प्रतिनिधी आज कायद्यानुसार संचालक म्हणून तिथं काम करतो. त्या संचालकाला कमी करून व्यापाऱ्यांचे प्रतिनिधी जास्त वाढवण्याचं काम नवीन या सहकार कायद्यानुसार होणार आहे, पणन कायद्यानुसार होणार आहे. केंद्रीय ज्या बाजार समिती आहेत ज्या ठिकाणी बहुराज्यातल्या म्हणजे अनेक राज्यातला माल येतो त्या ठिकाणी अशा प्रकारचा बदल सरकार करतं आहे. त्यालाही आमचा विरोध आहे. हमाल माथाड्यांचं प्रतिनिधित्व कायम ठेवून व्यापाऱ्यांचं प्रतिनिधित्व न वाढवता लोकशाही पद्धतीने बाजार समित्या चालाव्यात ही आमची मागणी आहे आणि जोपर्यंत ही मागणी मान्य होत नाही तोपर्यंत आमचा संघर्ष चालू राहील. आज पुण्यात काँग्रेसची महत्त्वाची बैठक बालेवाडीतील ऑर्किड हॉटेलमध्ये पार पडली असून या बैठकीला के.सी. वेणुगोपाल, नाना पटोले उपस्थित होते. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुण्यात आज काँग्रेसची महत्त्वपूर्ण बैठक होती आहे. बालेवाडीतील ऑर्किड हॉटेल या ठिकाणी काँग्रेसची जी आहे ती बैठक होणार आहे. राष्ट्रीय पदाधिकारी जे आहेत काँग्रेसचे के.सी. वेणुगोपाल ते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, महिला काँग्रेसच्या अध्यक्षा अलका लांबा यांच्यासह प्रमुख पदाधिकारी जे आहेत ते ऑर्किड हॉटेलमध्ये उपस्थित राहणार आहेत. या ऑर्किड हॉटेलमधल्या बैठकीत लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची महाराष्ट्रातील रणनीती जी आहे ती ठरण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातूनही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले असतील किंवा काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी जे आहेत संग्राम थोपटे आमदार असतील, संजय जगताप आमदार असतील, तर यांच्यासह प्रमुख पदाधिकारी जे आहेत ते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. आणि या बैठकीच्या माध्यमातून आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या माध्यमातून कशी रणनीती आखायची याबाबत या बैठकीमध्ये चर्चा होऊ शकते. कदाचित या बैठकीनंतर काँग्रेस नेते माध्यमांशी संवाद साधण्याची देखील शक्यता आहे. मात्र या बैठकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष जे आहे ते लागल्याचं पाहायला मिळतं आहे. पियुष अरवडेकरसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी. महाराष्ट्र केसरी आणि हिंद केसरी किताब जिंकणारा खेड तालुक्यातील बैलगाड्या शर्यतीतील मन्या बैलाचं आज दुःखद निधन झालंय. महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीतील सप्तहिंद केसरी असा मान मिळवणाऱ्या मन्या बैलाचं निधन झालंय. वाबगाव येथील राजूशेठ जवळेकर यांच्या मालकीचा सप्तहिंद केसरी किताबानं अनेक बैलगाडा शौकीनांच्या मनावरती अधिराज्य गाजवणाऱ्या या मन्याच्या निधनानं संपूर्ण पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे. बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. किमिन्स रेसिडेन्शियल हायस्कूल पाचगणी प्रवेश सुरू. मुलींसाठी ज्युनियर KG ते इयत्ता 10वी आणि मुलांसाठी ज्युनियर KG ते इयत्ता 4थी. स्कूलची वैशिष्ट्य: प्रशस्त क्लासरूम, उच्च शिक्षित शिक्षक वर्ग, इंडोर आउटडोर गेम्स, सुसज्ज विज्ञान प्रयोगशाळा, निरोगी आणि संतुलित आहार अशा वैशिष्ट्यांनी सुसज्ज किमिन्स हायस्कूल पाचगणी, जिल्हा सातारा. आजच प्रवेश घ्या आणि आपल्या पाल्याचं भविष्य घडवा. संपर्क 02168 240 324. ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत.
महाविकास आघाडीची 27 फेब्रुवारीला महत्त्वाची बैठक होणार असून बैठकीत वंचित बहुजन आघाडी अनुपस्थित राहण्याची शक्यता आहे। उद्या म्हणजे 27 फेब्रुवारीला महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक जी आहे ती संपन्न होणार आहे। या बैठकीमध्ये जागा वाटप जे आहे मवियाचं ते निश्चित होण्याची शक्यता आहे। मात्र या बैठकी संदर्भात एक मोठी अपडेट जी आहे ती आता समोर आलेली आहे। वंचित बहुजन आघाडी या बैठकीला जाणार नसल्याची माहिती जी आहे ती आता समोर येते। महाविकास आघाडीच्या या बैठकीमध्ये वंचित बहुजन आघाडीचा सहभाग जो आहे तो असणार नाहीये। याचं कारण असं आहे की उद्या प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा सत्ता परिवर्तन महासभा जी आहे ती पुण्यामध्ये होणार आहे। या सभेच्या निमित्तानं वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी जे आहेत ते पुण्यामध्ये असणार आहेत आणि यामुळे वंचित बहुजन आघाडी जी आहे ती महाविकास आघाडीच्या बैठकीला जाणार नसल्याची माहिती आता समोर येते। मात्र उद्या महाविकास आघाडीचं जागा वाटप जे आहे ते जागा वाटप होण्याची शक्यता आहे। आता हे जागा वाटप होत असताना वंचित बहुजन आघाडीने जो चारही पक्षांनी समान जागा वाटप अर्थात वंचितने 12 जागा लढवायच्या, ठाकरे गटाने 12 जागा लढवायच्या, शरद पवार गटाने 12 जागा आणि काँग्रेसने 12 जागा असा जो 48 जागांचा फॉर्म्युला दिला होता तर तो फॉर्म्युला ऍक्सेप्ट होतो की आणखी वेगळा कोणत्या फॉर्म्युला जो आहे तो समोर येतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अजय उभेसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी। पिंपरी चिंचवड शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली असून एका अल्पवयीन मुलाचा अपहरण करून अनैसर्गिक कृत्य करून त्याची हत्या करण्यात आल्याचं पुढे आलंय। सुरुवातीला हा अपघात झाल्याचा बनाव या नराधमानं केला, मात्र पोलीस तपासात त्याचं भिंग फुटलं आहे। यानंतर वाकड पोलिसांनी आरोपी पवन पांडेला बेड्या ठोकल्यात। या नराधमानं वाकड हद्दीतून 8 वर्षीय मुलाचं शनिवारी रात्री अपहरण केलं। रात्रीच्या काळोखाचा गैरफायदा घेत त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केले आणि त्यानंतर गळा दाबून त्याची हत्या केली। या घटनेमुळे पिंपरी चिंचवड शहरात एकच खळबळ उडाली आहे। दिनांक 24 फेब्रुवारी 2024 रोजी फिर्यादी जे आहेत त्यांचा मुलगा ज्याचं वय 8 वर्ष 5 महिने आहे हा संध्याकाळी खेळण्यासाठी बाहेर गेलेला होता आणि त्यांनी 8:30 पर्यंत त्याची वाट बघितली परंतु तो घरी आला नाही। यानंतर ते इतरत्र शोध घेऊन पोलीस स्टेशनला आले। त्याप्रमाणे मग IPC 363 याप्रमाणे वाकड पोलीस स्टेशन यामध्ये सदर मुलाचं कोणीतरी अपहरण केलेलं आहे याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। त्या अनुषंगानं पोलिसांनी सदर ठिकाणचे CCTV फुटेजची पडताळणी केली असता त्यांना असं लक्षात आलं की हा जो मुलगा आहे फिर्यादीचा मुलगा तो एका इसमासोबत चालत जाताना दिसत आहे। त्याप्रमाणे पोलिसांनी ज्याच्यासोबत चालत जात आहे त्याचा शोध घेतला। त्याचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतलं। सर्वप्रथम तो उडवाउडवीची उत्तरं देत होता किंवा वेगळ्या वेळी वेगळी माहिती सांगत होता। त्यामुळे त्याच्यावरचा संशय आणखीन बळावला। त्याकडे सविस्तर चौकशी केली असता त्यानं सांगितलं की वडापाव खायला देतो म्हणून त्या मुलाला तो सोबत घेऊन गेलेला आहे आणि पुढं नेऊन मग हा जो फिर्यादीचा मुलगा आहे त्याच्यावर अनैसर्गिक संभोग करून तो मुलगा नंतर आरोपीबद्दल माहिती देईल किंवा सर्वांना सांगेल या भीतीपोटी त्या मुलाचा त्या ठिकाणी आरोपीने खून केलेला आहे आणि त्याची जी बॉडी आहे ती निर्जन ठिकाणी आणि झाडाझुडपांमध्ये टाकलेली आहे। सदर घटनेच्या अनुषंगानं पोलिसांनी जी बॉडी आहे ती आरोपीच्या सांगण्याप्रमाणे हस्तगत केलेली आहे। त्यामध्ये 363च्या गुन्ह्याला 302 त्याचबरोबर पोक्सोचे कलम 4 कलम 6 त्याचबरोबर IPC 377 ही वाढीव कलम लावण्यात आलेली आहेत आणि सदर आरोपीला अटक करण्यात आलेली असून मेडिकल आणि इतर अनुषंगानं जो तपास आहे तो तपास या ठिकाणी API नलावडे वाकड पोलीस स्टेशन हे करत आहेत।
हा आरोपी रसाच्या दुकानामध्ये काम करत होता आणि मागील 3 दिवसांपासून त्या ठिकाणी काम करत होता. तर मागील 1-2 वेळा तो मुलगा त्या ठिकाणी रस प्यायला गेलेला होता. तर आरोपीनं त्याला रस दिलेला होता, त्यामुळं तो मुलगा त्या ठिकाणी परत गेला होता. आणि प्रत्यक्ष किंवा अशी जास्त स्वरूपात ओळख नसली तरी अशा तुटपुंज्या ओळखीवर त्यानं त्या मुलाला वडापाव देण्याचं आमिष दाखवून त्याला सोबत घेऊन याप्रमाणे सदरचा गुन्हा केलेला आहे. अशा घटना घडू नयेत म्हणून पालकांना तुम्ही काय आवाहन कराल? 2 गोष्टी आहेत यामध्ये. सर्व पालकांनी आपली जी मुलं आहेत ती कोणासोबत खेळायला जातात, ओळखीच्या ठिकाणीच खेळायला जातात का, आणि त्यांची इतर कंपनी काय आहे या बाबतीमध्ये लक्ष ठेवणं गरजेचं आहे. विशेषतः मुलांच्या जे अल्पवयीन मुलं आहेत आणि मुली आहेत त्यांच्या बाबतीमध्ये सावधपणाने आपण लक्ष ठेवणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर इतर जे दुकानदार आहेत त्यांना पण आम्ही वारंवार सूचना दिलेल्या आहेत. माननीय पोलीस आयुक्त सर यांचा 144चा आदेश पण आहे. त्याप्रमाणे कोणत्याही दुकानामध्ये कामगाराला ठेवण्यापूर्वी त्याचं पोलीस व्हेरिफिकेशन आणि संबंधित पोलीस स्टेशनला माहिती देणं बंधनकारक आहे. यामध्ये हा रसवंती गृहाचा जो मालक आहे त्यानं पण अशा प्रकारे माहिती दिलेली नव्हती. तर त्याच्यावर आपण 188 प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपावर पुण्यातील वकिलांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले. मी ॲडव्होकेट वाजिद खान बेडकर, मनोज जरांगे पाटील यांच्या शिवबा संघटनेचा कायदेशीर सल्लागार. काल बीड शहरात एक परिषद झाली. पोपटीचे जे आरोपी होते त्यांच्यावर ज्यांनी भरकोटात हमला केला होता त्यांनी काल एक परिषद घेतली होती, पत्रकार परिषद. त्यामध्ये त्यांनी काही आरोप लावले होते. त्याचं खंडन किंवा वास्तव काय आहे ते आज आम्ही तुमच्या समक्ष सादर करत आहोत. माझे मित्र तुम्हाला बाकीचं हे नमस्कार, तुमचं नाव? मी ॲडव्होकेट गणेश म्हस्के पाटील. मी 2016 पासून जरांगे पाटलांच्या शिवबा संघटनेचा प्रदेश अध्यक्ष आणि कायदेशीर सल्लागार म्हणून काम करत होतो. 2017 मध्ये कोपर्डीच्या बहिणीवर अत्याचार झाला, त्यात तिचा खून केला गेला. ही घटना घडल्यानंतर शिवबा संघटनेची एक मीटिंग झाली. त्या मीटिंगमध्ये जरांगे पाटील स्वतः म्हणाले होते की ज्या आरोपींनी हे कृत्य केलंय त्या आरोपींना मी मारायला जाणार. पण त्या वेळेस हे बाकीचे जे साथीदार होते त्यांनी जरांगे पाटलांना अडवलं. म्हणले तुम्ही जाऊ नका, आम्ही स्वतः जाणार. त्या मीटिंगमध्ये 10 ते 12 जण लोक होते. ते 10 ते 12 जणांपैकी सगळे तयार झाले होते. परंतु त्यामध्ये 14 जणांनी जास्त फोर्स केला की आम्हाला जायचंय, आम्हाला जाऊ द्या. त्यानंतर 1 एप्रिल 2017 अहमदनगरच्या कोर्टामध्ये त्या आरोपींच्या सुनावणीसाठी त्यांना आणलं असता त्या आरोपींवर या 4 कार्यकर्त्यांनी कोर्टामध्ये हल्ला केला. तो हल्ला केल्यानंतर मला फोन आला की कोर्टामध्ये अशी घटना घडली, तुम्ही ताबडतोब या. त्यावेळेला मी पुण्याच्या शिवाजीनगर न्यायालयात होतो. तिथले कामं सोडले, मी डायरेक्ट नगरला गेलो. तिथं गेल्यानंतर जरांगे पाटील मला भेटले. त्या आरोपींना म्हणजे शिवबा संघटनेच्या या कार्यकर्त्यांना भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्यात आलेलं होतं. त्यांची भेट वगैरे घेतली, त्यांच्याकडनं सविस्तर माहिती वगैरे घेतली. आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी हे माझे मित्र ॲडव्होकेट वाजिद खान सर, मी यांना त्या दिवशी रात्री फोन केला की तुम्हाला उद्या सकाळी नगरला यायचंय, आपल्याला त्या मुलांचा जामीन करायचा आहे. त्यानंतर सर दुसऱ्या दिवशी आले. आल्यानंतर जरांगे पाटील आमच्या सोबत होते. आम्ही त्यांच्या जामिनासाठी प्रोसेस सुरू केली. परंतु त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाल्यामुळे 307, ॲट्रॉसिटी, शासकीय कामात अडथळा असे गुन्हे दाखल झाल्यामुळे त्यांना काही लगेच जामीन झालेला नव्हता त्यावेळेस. त्यानंतर काल जी पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये जरांगे पाटलांवर आरोप केले गेले की जरांगे पाटलांनी यांना काही मदत केली नाही किंवा ही घटना घडल्यानंतर जरांगे पाटील घरी गेले, हात मोडल्याचं नाटक केलं, असं काही घडलेलं नव्हतं. कारण जरांगे पाटलांनी तेव्हाच कोर्टामध्ये आमच्या समोर त्या मुलांना शब्द दिला होता की जोपर्यंत तुम्ही तुमच्या घरी जात नाही तोपर्यंत मी माझ्या घरी जाणार नाही. आणि 3 महिन्यांपूर्वी काल ज्या कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की जरांगे पाटील घरी गेले होते,
3 महिन्यांपूर्वी त्यांनीच पुढारी चॅनलच्या माध्यमातून आपल्याला सांगितलं होतं की जरांगे पाटलांनी आमच्यासाठी खूप काही केलं, उलट आमच्याच परिसरातले लोक आमच्या घरच्यांना फिरवत होते, जरांगे पाटलांच्या विरोधात घरच्यांना तयार करत होते. 3 महिन्यांपूर्वी तो जरांगे पाटलांबरोबर चांगला बोलतो आणि अचानक तो युटर्न का मारतो, हा एक मोठा महत्वाचा विषय होता. जर आपण त्याची पार्श्वभूमी पाहिली किंवा त्याच्या पाठीमागे जर कुणाचा हात असेल, जर आपण या गोष्टी जर पाहिल्या तर त्याच्या पाठीमागे काही राजकीय नेत्यांचा हात आहे. तो राणेंचा कार्यकर्ता आहे. जर व्हॉट्सअपवरती किंवा फेसबुकवरती सोशल मीडियावरती जर आपण पाहिलं तर त्याचे असंख्य फोटो राणेंबरोबरचे आपल्याला पाहायला मिळतील. कदाचित ते राणेंच्या सांगण्यावरून जरांगे पाटलांना अडवण्यासाठी किंवा त्यांचं जे आता त्यांना मिळालेला जो प्रतिसाद आहे तो हटवण्यासाठी जाणून बुजून हे केलेलं कृत्य असू शकतं. त्यानंतर तो कालच्या पत्रकार परिषदेमध्ये म्हणतोय की जरांगे पाटील 8 महिने आम्हाला भेटायला आलेले नाही. आपण जर पाहिलं तर जेलमध्ये फक्त आरोपीच्या रक्ताच्या नातेवाईकांना आणि वकिलांनाच भेटता येतं. ज्यावेळेस दर आठवड्याला मी मुलाखतीला जायचो, त्याची मुलाखत घ्यायचो, त्या चौघांशी बोलायचो मी, त्यावेळेस जरांगे पाटील माझ्याबरोबर असायचे, परंतु ते जेलच्या बाहेर असायचे. त्यांचा निरोप मी त्या मुलांपर्यंत पोहोचवायचो, मुलांचा निरोप त्यांच्यापर्यंत पोहोचवायचो. त्यांच्या घरच्यांना देखील जरांगे पाटलांनी लागेल ती मदत त्यावेळेला केलेली होती, माझ्या डोळ्यात देखत केलेली होती. आपण जर पाहिलं आज जरांगे पाटलांना जी प्रसिद्धी मिळते त्याच्या पाठीमागे त्यांचा खूप मोठा त्याग आहे. त्यांनी मराठा समाजासाठी स्वतःला अर्पण केलेलं आहे, परंतु त्यांची जी प्रसिद्धी आहे ती काही राजकीय नेत्यांच्या डोळ्यामध्ये खूपच असल्यामुळं हे त्यांच्या विरोधात हे षडयंत्र रचले जातात आणि त्यांना बदनामी करण्याचे डाव आखले जात आहेत. आता मागे आपण पाहिलं असेल ते अजय बारसकर, त्यांनी देखील जरांगे पाटलांवरती टीका केली. काय होतं, कोणाचं रिगो हर्ट झालं जरांगे पाटलांकडून की लगेच तो विरोधात जातो. त्या दिवशी बारसकर महाराज जरांगे पाटलांना पाणी प्या म्हणून रिक्वेस्ट करतोय, सांगतो तुम्ही पाणी प्या. त्यामध्ये त्यांचा स्वार्थ होता. जर जरांगे पाटील महाराजांच्या ऐकण्यावरून पाणी पिले तर त्यांचं नाव मोठं होईल म्हणून ते त्या स्वार्थापायी ते सांगायला गेले होते. जरांगे पाटलांनी त्यांना नकार दिला, स्टेजवरून खाली हाकललं. तो राग त्यांना आला आणि त्यानंतर लगेच ते जरांगे पाटलांच्या विरोधात बोलायला लागले आणि खोटे खोटे आरोप करायला लागले. आता बऱ्याचशा राजकीय नेत्यांकडून जे जरांगे पाटलांच्या जवळचे कार्यकर्ते आहेत त्यांना फोडण्याचा प्रयत्न केला जातो. असंच मला देखील कित्येक फोन आले होते की जरांगे पाटलांच्या विरोधात तुम्ही एखादी प्रेस घ्या, त्यांच्या विरोधात बोला. परंतु जी सत्याची भूमिका आहे किंवा जी सत्याची बाजू आहे ती बाजू मांडण्यासाठी मी आज इथं आलेलो आहे. जरांगे पाटलांकडनं असं कुठलंही समाजाचं नुकसान होईल असं कुठलंही कृत्य केलं जात नाही किंवा ते काही समाजाला भावनिक करत नाही की तुम्ही तोडफोड करा किंवा हे करा ते करा. उलट जरांगे पाटील पहिल्या दिवसापासून आजपर्यंत ते सांगतात की आंदोलन आपल्याला शांततेत करायचंय आणि त्याच पद्धतीने शांततेत आंदोलन आजपर्यंत तरी चालू आहे. त्यानंतर जरांगे पाटील हे राष्ट्रवादीचे किंवा शरद पवारांचे संबंधित आहेत असाही आरोप होतोय. परंतु आपण कुठेही जरांगे पाटलांचा त्या आंतरवाली सराटीमधला एक फोटो सोडला तर शरद पवार साहेबांबरोबर कुठेही तुम्हाला फोटो दिसणार नाही किंवा त्यांचा कसलाही संबंध नाही. एकमेकांची ओळख सुद्धा नव्हती. जेव्हा आता आंदोलन उभं राहिलं तेव्हा त्यांची ओळख झालेली आहे. राष्ट्रवादीचा त्यांना कसलाही पाठिंबा नाही किंवा जरांगे पाटलांनी राष्ट्रवादीला आजपर्यंत कधी कसलाही पाठिंबा दिलेला नाही. आणि हे जे म्हणतात की आम्हाला जरांगे पाटलांनी सांगितलं म्हणून आम्ही जेलला गेलो वगैरे, तर हे पाटलांच्या सांगण्यावरनं गेलेले नाही. हे एक सामाजिक भावना, त्या मुलीवर झालेला अत्याचार त्याला कुठेतरी वाचा पडावी, न्याय मिळावा या भावनेतून या चौघांनी हे कृत्य केलेलं होतं. त्यामुळे जरांगे पाटलांचा यांच्यामध्ये असलेला जो रोष आहे तो एक राजकीय हेतूतून किंवा कोणतरी यांच्या पाठीमागे आहे ते त्यांना सांगतंय आणि त्यामुळे ते आज मीडियासमोर बोलतायत, अशी सत्य परिस्थिती आहे. यामध्ये मी फक्त 4 कायदेशीर गोष्टींचा खुलासा करतो. पहिल्यांदा, मी स्वतः मुसलमान आहे, मुस्लिम जातीचा आहे, असं असताना देखील जरांगे पाटील सगळ्या समाजाला मानतात. त्यांनी शेवटपर्यंत मला वकील म्हणून बदललेलं नाही. आम्हा दोघांची जी जोडी होती ती कायम होती. जोपर्यंत आरोपींना जामीन मिळत नाही तोपर्यंत आम्ही कायम होतो. याशिवाय जरांगे पाटील पुण्याला पडीक होते. आमच्या जे ऑफिस आहे वाघोलीचं, त्या ऑफिसमध्ये ते राहायचे का, कारण आर्थिक अडचणी होत्या, जे काही त्यांच्याकडे होतं. याशिवाय पुण्याहून नगरला जाणे, नगरहून वापस पुण्याला येणे, तिथे प्रकरण असेल तर एक दिवस अगोदर आम्ही कुठेतरी लॉजला रूमला थांबायचो. जे काय असेल छोटं मोठं जेवण खावण ह्या गोष्टी असायच्या. याशिवाय आम्ही हे प्रकरण लढत असताना ती जी माऊली, ती जी ताई होती ती आमची बहीण होती, म्हणून आम्ही दोघांनीही त्यामध्ये स्वतःहून 1 रुपयाही घेतला नाही.
आम्ही स्वतः त्या गोष्टीला नकार दिला का? कारण माझ्याही घरी बहीण आहे, माझ्याही घरी आई आहे, म्हणून आम्ही दोघांनी त्या गोष्टीला विरोध केला की आम्हाला नकोय. याशिवाय वकिलांची जी फौज आहे, त्याचा जो होता वकिलांची फौज उभी करेल, तर हो, माझे मित्र, आम्ही जवळपास 7 ते 8 वकिलांनी या प्रकरणात जी फौज आहे ती उभी केलेली होती. किरण डास्कर असतील, आरिफ खान असतील, सुदेश असतील, बरेच आमचे जे वकील मित्र होते, आम्ही पूर्ण आमची टीम उभी केलेली होती त्यामध्ये. म्हणजे कुठेही या व्यक्तींना कायद्यात कमी, फक्त प्रोसिजर कशी असते की खालचा कोर्ट आहे, सेशन कोर्ट आहे, हायकोर्ट आहे, या प्रोसिडिंग आहे त्या पूर्ण पार पाडाव्याच लागतात. त्या लोकांना बाहेर काढण्यासाठी दिवस रात्र अहोरात्र आम्ही कष्ट केलेले आहेत आणि आमच्या कष्टाला जेव्हा नाव ठेवलं जातं तेव्हा आम्हाला प्रेस कॉन्फरन्स घ्यावी लागते. धन्यवाद. कायदेशीर सल्लागार तुम्हीच होते का सगळे आरक्षणासंदर्भात वगैरे? नाही, आम्ही फक्त हे जे कोपर्डीचं प्रकरण होतं त्यासाठीच पूर्ण आम्ही प्रकरण लढलेलं आहोत. त्यातल्या त्या मुलाला, राजूला असं सांगण्यात आलं होतं की तुझे 50,000. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत मनोज जरांगे पाटलांची काय चर्चा झाली याचा तपशील जाहीर करावा अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. पहिला तर मुद्दा आज असा आहे की हे बजेट अधिवेशन असं तुम्ही म्हणताय, पण आज सरकारने पहिले पुरवणी मागण्या मांडल्या. आपण पाहिलं असेल की सातत्यानं लाखो कोटीच्या पुरवणी मागण्या सरकार मांडत असेल तर या राज्याचा दिवाळा निघालेला आहे हे सरकारने जाहीर केलेलं आहे. आत्ताच पावसाळी अधिवेशनामध्ये सरकारने जवळपास 75,000 कोटीच्या मागण्या त्या ठिकाणी ठेवलेल्या होत्या. सरकार आम्ही पाहिलं, एवढे वर्ष आम्ही पण विधिमंडळात काम करतोय आणि फरक होऊ शकतो, 5-10 हजार कोटी रुपये त्यांना लागू शकतात, पण 75,000 कोटीच्या मागण्या, त्याच्या पहिलेही पुरवणी मागण्या सातत्यानं सरकारने, आता बजेट असताना सुद्धा पुरवणी मागण्या मांडल्या जात असेल तर राज्याचा दिवाळा शिंदे फडणवीस सरकारने काढलेला आहे हे याच्यातून स्पष्ट होते आहे. आणि म्हणून याचं उत्तर सरकारला आता द्यावं लागेल की हा पैसा खर्च कुठं केला जातोय, फक्त जाहिरातीवर केला जातोय का, लोकोपयोगी काय आपण कार्यक्रम राबवलेले आहेत, याही प्रश्नाचं उत्तर सरकारला द्यावं लागणार आहे. दुसरा महत्वाचा प्रश्न आरक्षणाचा मुद्दा आपण पाहिला. काल भाजपकडून ज्या पद्धतीनं वक्तव्य येत होतं, त्यांनी तर माफी मागितली पाहिजे मराठा समाजाची. ते म्हणतात की फडणवीसाचं मराठा समाजावर उपकार आहे. हे मराठा समाजाला एवढा लोल्यापोच्या समजत असतील हे बीजेपीवाले, तर त्यांच्यासाठी ठीक आहे, फडणवीस त्यांचा देव असेल, पण मराठा समाजावर उपकार फडणवीसाचे आहेत याचा आम्ही निषेध करतो. हा एक प्रकारचा मराठा समाजाचा अपमान करण्याचं पाप हे बीजेपी करते आहे. सगळ्याशी खाजवलं पाहिजे, मराठा समाजाशी खाजवलं तर यांना त्याचे परिणाम काय भोगावे लागतील त्यांना कळत नाही. मी परवा पुण्यात होतो, धनगर समाजाची लोक मला भेटलीत. 10 वर्ष यांनी आम्हाला फिरवलं. 10 वर्षात आम्हाला शेवटी हायकोर्टाने ज्या पद्धतीने आमची केस डिसमिस केली, या फडणवीसांनी आम्हाला फसवलं. आणि प्रत्येक समाजाला फसवण्याचं पाप ज्या पद्धतीनं भाजपनी सत्तेसाठी केलेलं आहे त्याचे परिणाम आज महाराष्ट्रामध्ये बीजेपीला भोगावं लागणार आहेत आणि सत्तेतून त्याला पाय उतार व्हावं लागणार आहे, अशी परिस्थिती आज आहे. आपण पाहिलं, आम्ही पावसाळी अधिवेशनातही सरकारला सांगत होतो की जरांगे पाटलांशी मुख्यमंत्र्यांचं नेमकं काय बोलणं झालं. मुख्यमंत्री हे राज्याच्या जनतेचे आहेत. कुठलीही गोष्ट असेल तर त्यांनी सदनाच्या माध्यमातून ते जाहीर केलं पाहिजे की नेमकं काय बोलणं झालं. मोदी साहेब सांगत नाही कुठल्या देशात गेले तिथं काय करार केले त्याचा कुठला उल्लेख करत नाही, पण तीच परंपरा महाराष्ट्राच्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये राज्याचे मुख्यमंत्री करतात आहेत. हे सुद्धा निषेधार्थ आहे. जरांगे पाटलाचं आणि मुख्यमंत्र्यांचं नेमकं काय बोलणं झालं होतं. जरांगे पाटील आज अडून का बसलेले आहेत. हे म्हणतात की आम्ही 10% दिलेत. 10% दिलेत, पण ते कसे दिलेत, काय मुद्दे आहेत त्याच्यामध्ये. जे 5 मान्य सुप्रीम कोर्टाने ज्या आधारावर गायकवाड आयोगाच्या शिफारसी नाकारल्या होत्या त्या 5 मुद्दे यांनी क्लिअर केलेत का तर नाही केलेत. ट्रिपल टेस्ट केलेत का नाही केलीत. या सगळे मुद्दे त्याच्यामध्ये येतात आणि तो एक संशय आहे. दुसरा महत्वाचा प्रश्न की जे सांगतात की मी हायकोर्टात टिकवून ठेवलेला होता, मी जिथपर्यंत मुख्यमंत्री होतो तिथपर्यंत सुप्रीम कोर्टामध्येही मराठा आरक्षण चालू होतं. माझा सवाल आहे फडणवीसाला आणि राज्याच्या मुख्यमंत्र्याला की तुम्ही आम्हाला उत्तर द्या. जी समिती तुम्ही बनवली होती उद्धव ठाकरे साहेबांच्या काळामधले,
तर स्वतः मुख्यमंत्री त्याचे सदस्य होते, अशोक चव्हाण त्याच्यामधले अध्यक्ष होते, यांच्याकडेच ही जबाबदारी होती. मग अशोक चव्हाण, अजित पवार, एकनाथ शिंदे त्या समितीचे सदस्य होते, हेच लोक टिकवू शकले नाहीत. आज तिथं मांडीला मांडीत राहून बसलेले आहेत. आणि ॲडव्होकेट जनरल कुंभकोणींनी सांगितलं की फडणवीसांनी सांगितलं की मराठ्याची बाजू मांडवू नये. तर याला झारीतला शुक्र नेमका कोण आहे हा तर समोर आलेलाच आहे. पण ज्या पद्धतीनं मराठ्यांना आरक्षणाच्या नावानं आणि एकीकडे कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसीमध्ये त्या पद्धतीचा ओबीसी आरक्षणाला धक्का लावणं, हा नेमका महाराष्ट्रामध्ये काय चित्र चाललेलं आहे हे आता सरकारला स्पष्ट करावं लागेल. जाहिरातबाजी आता बंद करा, जनतेच्या पैशाची उधळपट्टी बंद करा. पण शाहू फुले आंबेडकर विचाराला जी काळीमा लावण्याचं पाप तुम्ही करतात त्या विषयावर आता तुम्हाला स्पष्टीकरण द्यायचे दिवस आलेले आहेत. आरोप प्रत्यारोप तुम्ही मागचं काय झालं ते सांगत बसता तर तुमच्याकडेच आता ते सगळे लोक आहेत. म्हणून आता तुमची जबाबदारी वाढलेली आहे, सरकारची जबाबदारी वाढलेली आहे. महाराष्ट्राच्या जनतेसमोर सरकारने मांडावी ही भूमिका आता काँग्रेस पक्षाची आहे आणि मी त्या पद्धतीचं सरकारला धारेवर पकडणार. नाना, तुम्ही भाजपवर आरोप करताय, मात्र सौम्य लाठीचार्ज करण्याचे आदेश कोणी दिले होते तर देवेंद्र फडणवीसांनी दिले होते, ते मान्य केले. सरकार का चूप बसलेली होती त्या काळामध्ये? आम्ही त्यावेळेसही सर्वपक्षीय मीटिंगमध्ये सांगितलं होतं की सरकारने जी महाराष्ट्र जे पेटवलं जाते ते पहिले थांबवलं पाहिजे. पण सरकारने ते थांबवलं नाही. सरकारचा किती सहभाग आहे हे फक्त मुख्यमंत्र्यांनी एकदा सदनामध्ये सांगावं की माझं जरंगा पाटलाशी हे बोलणं झालं. वस्तुस्थिती पुढे येईल ना. तपास घेण्याची गरज काय? पोलिसांवर कसा दबाव आहे? साधा मागासवर्गीय आयोगावर किती दबाव होता? निरगुडे आयोगाला राजीनामा देऊन पळावं लागलं. आताच्या शुक्रे आयोगामध्ये मेश्राम नावाचे त्या ठिकाणले सदस्य होते, त्यांनी राजीनामा देऊन पळालेत. आखरी या सरकारचा दबाव प्रत्येक व्यवस्थेवर आहे. खोटी रिपोर्ट आणून एक प्रकारचं निवडणुकीच्या काळामध्ये फायदा घेण्याचा प्रयत्न करू शकतील. पण मुख्यमंत्र्याला अगर खरंच दम असेल या सरकारमध्ये तर जरांगे पाटलाशी काय बोलणं झालं होतं मुख्यमंत्र्याचं ते त्यांनी जाहीर करावं. म्हणजे जरांगे पाटील बोलतील ना काय झालं होतं की नाही झालं होतं. तर ही स्पष्टता एकदा आली पाहिजे. मग हे दुसऱ्यावर पवार साहेबावर असतील किंवा उद्धव ठाकरे साहेबावर असतील आरोप लावायचा असेल तर आरोप तर लोकशाहीमध्ये कोणालाही लावता येतं. पण फक्त आता मुख्यमंत्री म्हणून त्यांनी उत्तर द्यावं ही भूमिका आमची आहे. कुछ भी हो सकता है. राज्य में जिस तरह से ड्रग्स से नई जनरेशन को मारा जा रहा है तो इसमें होम मिनिस्ट्री की बहुत बड़ा इन्वॉल्व है. महाराष्ट्र में इतना ड्रग्स कहां से आ रहा है उसका जवाब कोई नहीं दे रहा है. हमने बताया उसका पता कहां से आ रहा है. गुजरात के मुमरा पोर्ट से आ रहा है. मुमरा पोर्ट किसके कब्जे में है? तो इनके आका के पास है. आखिर क्यों नहीं कार्रवाई की जा रही है? क्यों महाराष्ट्र में पॉइजन फैलाया जा रहा है? नई पीढ़ियों को क्यों बर्बाद किया जा रहा है? उसका जवाब फडणवीस ने देना चाहिए. जरांगे पाटिल का सलाइन वाला जो पॉइजन वाला इश्यू है वो उनका, वो बोले, हमको उसके बारे में कोई जाना नहीं हमको. लेकिन महाराष्ट्र में जो ड्रग के माध्यम से पूरा महाराष्ट्र को और महाराष्ट्र की जनता को बर्बाद किया जा रहा है उसकी जवाबदारी तो फडणवीस ने लेना चाहिए. उसकी भी जवाबदारी नहीं लेंगे. हमारे पुलिस ने पकड़ा. अरे कितना आया महाराष्ट्र में आज तक और जो बिक रहा है महाराष्ट्र में सब तरफ ड्रग्स. नासिक का भी हमने लास्ट टाइम मुद्दा उठाया था. जो लोग थे उनको हॉस्पिटल में 5 स्टार व्यवस्था की गई थी सरकार के इसमें. तो फिर उसमें क्या कार्रवाई की गई उसका भी जवाब सरकार नहीं दे रही है. तो जरांगे पाटिल क्या आरोप लगा रहे हैं उसमें हमको जाना नहीं है. लेकिन होम मिनिस्ट्री जिस तरह से महाराष्ट्र में ड्रग्स के माध्यम से जो जहर फैला रही है ये तो बात छुपी नहीं है, ये सबके सामने आई है. उसका जवाब फडणवीस ने देना चाहिए, ये भी मांग हम करते हैं. नागरिकांच्या त्रासांकडे सरकारचं दुर्लक्ष असल्याची टीका माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषदेतून केली. मला वाटतं आपण पहिली एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती ही आहे की गेले 10-15 दिवस आम्ही पाहत आहोत की कोस्टल रोड ह्याचं श्रेय घेण्यासाठी जो संपूर्ण झालेला नाहीये कोस्टल रोड ह्याचं उद्घाटन करण्याचा प्रयत्न होत आहे. कदाचित पुढच्या आठवड्यात वगैरे मोठे बॅनर, पोस्टर, होर्डिंग लावले जातील, सगळ्या पेपरमध्ये ऍड लावले जातील. पण एक सत्य आहे, कोस्टल रोड असो किंवा MTHL असो हे दोघांचं काम महाविकास आघाडी सरकारने केलेलं आणि कोस्टल रोड तर पूर्णपणे उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या एका व्यक्तीचं स्वप्न आणि स्वप्नपूर्ती आहे. ही ठाकरे गॅरंटी होती आणि आहे. पण त्याच बाजूला आपण पाहिलं असेल गोखले पुलाबद्दल
आम्ही सतत हा विषय घेत आलेलो आहे. मला वाटतं लटकेताई देखील आपण सतत विषय घेत आलेला आहात. अनेकदा आपल्या समोर देखील हा विषय मांडलेला आहे. एक आठवडा हा गोखले पूल तयार होता आणि तयार झाल्यानंतर देखील घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना किंवा तिकडच्या काही ठराविक लोकल व्हीआयपींना वेळ नसल्यामुळे हे असंच्या असं पेंडिंग होतं. बरं, गोखले पूल पूर्ण झालंय का? तर पूर्ण नाही झालेलं आहे, अर्धवट आहे. तरी देखील उद्घाटन करायचं आहे. मला माहित नाही कुठचं सरकार असं असतं की अर्धवट झालेलं कामाचं आणि उशिरा झाल्याचं कामाचं एवढ्या आनंदाने उद्घाटन करतं. पण ते जरी असलं तरी आज आपण पहा, ह्या परिस्थिती पुलाची अशी आहे की हा गोखले पूल अजूनही बर्फीवाला पुलाबरोबर लेवल मॅच नाही करत आहे. ह्याच्यावर आम्ही चौकशी करणार म्हणजे करणार. जेव्हा आमचं सरकार बसेल तेव्हा सखोल चौकशी करू. मग दुसरी गोष्ट त्याच्यात अशी आहे की हा उशिरा झालेला पूल असला तरी अजूनही त्यांनी सांगितले की आता नुसतं लाईट मोटर व्हेकल्स चालतील, सगळ्या काही व्हेकल्स चालणार नाहीत. बरं, हे सगळं जरी झालं असेल, मागच्या आठवड्यात हा पूर्णपणे ब्रिज तयार झाल्यानंतर 2-3 दिवस मी थांबलो होतो. परवा मी ट्विट केल्यानंतर MC जे आहेत, प्रशासक जे आहेत, त्यांनी सांगितलं नाही अजून लोड टेस्टिंग बाकी आहे. मग तिकडचे स्थानिक आमदार आहेत, त्यांनी सांगितलं की अजून मॅस्टिकचंच काम बाकी आहे, म्हणजे पूल अजून पूर्णपणे झाला नाहीये. काल मी पुन्हा एकदा या बातमीला रिट्वीट करत सांगितलं की दोघंही मुंबईकरांना खोटं सांगत आहेत, खोटं बोलत आहेत. जाऊन आपल्याला मी सांगितलं की आपण जाऊन पुलाची परिस्थिती पहा आणि ती पाहिल्यानंतर दोघांनी लगेच सांगितलं की नाही आता 5:30 वाजता उद्या म्हणजे आज उद्घाटन करतील. म्हणजे निर्लज्जपणा बघा किती आहे की साधारणपणे पहिलं तर एक आठवडा पूल तयार असूनही लोकांचे हाल न बघता स्वतःला तिथे फोटो घ्यायचे आहेत म्हणून पुलाचं उद्घाटन बाकी ठेवलं. त्यानंतर 24 तास अजूनही, म्हणजे आज सोमवार आहे, महत्वाचा दिवस आहे, लोक कामावर जातात, कामातून घरी येतात, तरी देखील पुलाचं उद्घाटन झालं नाहीये. तसंच डोमेस्टिक एअरपोर्ट जो आहे आपला विलेपार्ले सांताक्रूजच्या तिकडचा, पूर्णपणे हा पूल तयार आहे. गेले एक आठवडा लाईट वगैरे सगळं लावलेलं आहे, रंगरंगोटी झालेली आहे, पण बॅरिकेड लावून ठेवलेत कारण घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना वेळ नाहीये. अंधेरीतला गोखले पूल असो किंवा इकडचा पार्ल्यातला हा पूल असो डोमेस्टिक एअरपोर्टचा, दोन्हीकडे स्थानिक आमदार भाजपाचे आहेत. पण दुर्दैव असं आहे की भाजपाला खोके सरकारबद्दल आहे प्रेम, कदाचित घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांचा दबाव असेल किंवा प्रेम असेल, पण लोकांबद्दल काही सहानुभूती नाहीये आणि म्हणून दोन्ही याचं उद्घाटन झालेलं नाही. तसंच काल पुण्याकडे होतो मी, पुण्यात देखील पाहिलं रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी ही मेट्रो गेले 1.5 महिना CMRS वगैरे सगळं टेस्टिंग होऊन तयार आहे, पण उद्घाटनाला वेळ नाहीये म्हणून पुणेकरांना त्या सेवेपासून दूर ठेवलेलं आहे. गेले 5 ते 6 महिने पुणे एअरपोर्टमध्ये टर्मिनल 2 नवीन जी इमारत आहे ही देखील पूर्णपणे तयार आहे, पण तिथे आश्वासन देऊनही, केंद्रीय मंत्र्यांनी आश्वासन देऊनही अजूनही त्याचं उद्घाटन झालेलं नाहीये. अनेक कामं ही अशीच्या अशी पडलेली आहेत. आपण पाहिलं असेल नवी मुंबई इथे जे नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ येतंय, आम्ही मागणी केली होती, आम्ही प्रस्ताव पाठवला होता केंद्राकडे की श्री दिबा पाटील यांचं नाव द्या. अयोध्येतलं नाव दिलेलं आहे, गोव्यामधलं नाव दिलेलं आहे, पण महाराष्ट्रात आहे म्हणून नवी मुंबईत एका व्यक्तीचं नाव द्यायचं नाही, श्री दिबा पाटील यांचं नाव द्यायचं नाही, या द्वेषाने भाजप सरकार हे काम करत आहे. तसंच आपण पाहिलं असेल साधारणपणे 4 वर्षापूर्वी छत्रपती संभाजीनगर येथे जे विमानतळ आहे तिथे छत्रपती संभाजी महाराज हे नाव आपण नामकरण ह्या असेंब्लीमध्ये केलं होतं आणि केंद्राकडे प्रस्ताव पाठवला होता. 4 वर्ष झाली. पुन्हा एकदा सांगतो, अयोध्येच्या विमानतळाला एका व्यक्तीवरनं नाव दिलेलं आहे. गोव्यातल्या जे मोपा एअरपोर्ट आहे तिथे मला वाटतं जे भाजपचे एकनिष्ठ कार्यकर्ते होते आणि तिकडचे मुख्यमंत्री होते मनोहर पर्रिकर साहेब, त्यांचं नाव दिलेलं आहे. पण महाराष्ट्रात छत्रपती संभाजी महाराजांचं नाव की श्री दिबा पाटलांचं नाव आपण देत होतो म्हणून त्या द्वेषापोटी केंद्र सरकारने महाराष्ट्रावर अन्याय करायचा म्हणून ही नावं 4 वर्ष आणि 2 वर्षात झाली मंजूर केलेली नाहीत. हा नक्की द्वेष महाराष्ट्रावर एवढा का आहे? तयार होऊन कामं का प्रलंबित तुम्ही उद्घाटन ठेवताय आणि जी कामं तुमची नाहीत त्याचं क्रेडिट घेण्याचा का प्रयत्न करताय? हा एक विषय तर झालाच, पण दुसरा महत्वाचा विषय आपल्या समोर आलाय की नाही मला माहिती नाही. मुंबई महानगरपालिकेचे जे प्रशासक आहेत आणि काही AMC आहेत त्यांची बदली ही ओव्हरड्यू आहे, 4 वर्ष झालेले आहेत. तसंच पुणे महानगरपालिका आहे, हे जे प्रशासक आहेत माझ्या कानावर जे आलेलं आहे काही मंत्री खोके सरकारमधले तर बोली लावतायत ती पदं देण्यासाठी आणि जे आत्ताचे प्रशासक आहेत त्यांना सांगतात ही लवकर कामं आटपा, एवढे खोके आम्हाला पाहिजेत तरच तुमची बदली होईल. इलेक्शन कमिशनकडून सूचना आलेली आहे की यांची बदली ताबडतोब झाली पाहिजे, तरी देखील घटनाबाह्य सरकार हे काम का नाही करतंय, इलेक्शन कमिशनचं का अपमान करतंय मला माहित नाही. बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. किमिन्स रेसिडेन्शियल हायस्कूल पाचगणी प्रवेश सुरू. मुलींसाठी ज्युनियर KG ते इयत्ता 10वी आणि मुलांसाठी ज्युनियर KG ते इयत्ता 4थी. स्कूलची वैशिष्ट्य: प्रशस्त क्लासरूम, उच्च शिक्षित शिक्षक वर्ग, इंडोर आउटडोर गेम्स,
सुसज्ज विज्ञान प्रयोगशाळा, निरोगी आणि संतुलित आहार अशा वैशिष्ट्यांनी सुसज्ज किमिन्स हायस्कूल पाचगणी, जिल्हा सातारा. आजच प्रवेश घ्या आणि आपल्या पाल्याचं भविष्य घडवा. संपर्क 02168 240 324. ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मनोज जरांगे पाटील यांनी आज अखेर 16व्या दिवशी आपलं आमरण उपोषण मागे घेतलंय. लोक सायरा वायरा किती पळाले असते रानात, किंवा उत्तर प्रत्युत्तर जर झाले असते पोलिसांमध्ये आणि मराठ्यांमध्ये, तर याला दुसऱ्यांदा अंतरवाली घडवायची होती परत ह्या देवेंद्र फडणवीसला. मी राज्य बेचिराग होण्यापासून वाचवलंय. हे देवेंद्र फडणवीसचं काम होतं. जरी इथं काही लाठीचार्ज झाला असता सकाळी आज किंवा रात्री बी, तर राज्यातला मराठा सगळा पेटून उठला असता. पुन्हा एकदा राज्य बेचिराग होण्यापासून ह्या देवेंद्र फडणवीसमुळे मी वाचवलंय. पहिला हल्ला देवेंद्र फडणवीसनेच केलेला आहे. तेच मला ह्या पोलिसाला हाणलंय. जनता नाही माझी, जनतेनेच पोलिसाला हाणलं. आणखीन केसेस मागे घेतल्या नाही म्हणून तसा. कशाचं उत्तर तसं आहे की म्हणून त्याने आतापर्यंत त्याला वाटलं असतं माझी जनता आहे, त्याने त्या केसेस आई बहिणीच्या मागे घेतल्या असत्या. त्याने पोलिस बाजूला सारावेत, सागरचा दरवाजा उघडावा, यायला तयार आहे. पण सगळ्या सोयऱ्यापासून सुट्टी नाही. आणि आता विनंतीपूर्वक सांगतो शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीसला, तुम्हाला संधी आहे. मराठ्यांच्या नाराजीचे लाट अंगावर घेऊ नका. सगळ्या सोयरीची अंमलबजावणी करायच्या मागा लागा तातडीनं. तुम्ही काल जे केलं ते चांगलं केलेलं नाहीये. तुम्ही चक्रव्यूह रचला होता, तो आम्ही तोडला. तुमचं स्वप्न होतं देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा राज्यात दंगल झाली पाहिजे, नाही होऊ दिलं. काल राज्य बेचिराग नाही होऊ दिलं नसता. काल जर तुम्ही पोलिसांनी लोकांवरती लाठीचार्ज केला असता, त्याला प्रत्युत्तर काय झालं असतं, तर पुरं राज्य चेतलं असतं. पुन्हा राज्य बेचिराग झालं असतं. जरा डोके ठेप्यावर ठेवून विचार करून बघा. देवेंद्र फडणवीस तुम्ही गृहमंत्री आहेत, कालची परिस्थिती काय झाली असती. तुम्ही लपून बसला असतात बंगल्यात, पण राज्य उभं जळालं असतं काल. हे नरेंद्र मोदी साहेबांसुद्धा विचार करणं गरजेचं आहे. राज्यातल्या सगळ्या नागरिकांना सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. तुमच्या विरोधात 2 गुन्हे दाखल झालेले आहेत बीड जिल्ह्यामध्ये. एक अंबळनेर पोलीस स्टेशन आणि एक शिरूर पोलीस स्टेशन. दोन्ही ठिकाणी विनापरवाना रस्ता रोको केल्या प्रकरणी तुम्हाला देखील त्यामध्ये आरोपी करण्यात आले. मी कुठं रस्ता रोको केलाय? मी कुठं रस्ता रोको केलाय? हे देवेंद्र फडणवीसचे मग चाळे. याला काय म्हणते दुसरं? मग मी आमरण उपोषणात समाजाने मिळून निर्णय घेतलेला इथं. समाजाने मिळून घेतलेला आहे निर्णय, आणि मी बेत नाही समाजासाठी. कर म्हणा तुला काय अन्याय करायचं, जास्त भोगायला लागणार आहे. याचे परिणाम आणखीन जास्त भोगायला लागणार देवेंद्र फडणवीसला. आणखीन बी शहाणपणाची भूमिका त्या. आणि तुम्हीच महाराष्ट्रातले सगळे गुन्हे मागे घेऊन सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करा. मराठ्या संघ प्रेमाचं ताट ठेवा, विषारी ताट ठेवू नका. जड जाईल. आणखीन नाराजी अंगावर घेऊ नका. सगळे सोयरे आणि जी मागणी आहे ती, आणि त्यानंतर गुन्हे मागे घेण्याची मागणी, या 2 मागण्या संपल्यानंतर तुमचं पुन्हा काही मागण्या असणार आहे का, की या 2 मागण्यांवर तुम्ही तुमचं आंदोलन थांबवलं? पहिलेच दादा आहे 6 महिन्यापासूनच हे म्हणतात फक्त शेपूट लांबलं. हे शेपूट देतच नाहीत. पोळ्याच्या दिवशी बैलाचे ते मागचे वाळ्या कापीत असतात तसं काम यांचं. आमचं शेपूट लांब नाही, येऊन शिकत कापी देत. पूर्ण सजावट करा ना. आम्ही सांगितलं तुम्हाला सगळ्या सोयरीची अंमलबजावणी करा, नोंदी सगळ्या शोधा, समितीला मुदत वाढ द्या, हैदराबादचं गॅजेट घ्या, गुन्हे मागं घ्या. तुम्ही घेतले का? आधी सूचना तुम्ही काढली, तुम्हीच करत नाही. परत जनतेला वेठीस धरणार तुम्ही. जनतेला वेठीस धरू नका. तुम्हाला आणखीन एक संधी आहे. तुम्हाला वाटलं असं ना तर पोलीस बळाचा वापर केला मागे गेले, तुम्ही याच्यातून बोध घ्या. डाव टाकायचा प्रयत्न करू नका. याच्यातून मराठ्यांची नाराजीची लाट काढायची असेल तर सगळ्या सोयरीची अंमलबजावणी करा. नाराजीची लाट वाढू नका. तुम्हाला संधी आहे आता. आणखीन 2-4 दिवस म्हणा, 2-3 दिवस म्हणा, तुम्हाला संधी आहे. तुम्ही या अधिवेशनात सगळ्या सोयऱ्यांची पूर्ण बाजूला अंमलबजावणी करून तुम्ही मराठ्यांची नाराजी अंगावर ओढून घेऊ नका. बार पोलिसांचा तुम्ही जर प्रयोग करायला गेले तर लोकही मग ऐकणार नाहीत. बार तुम्ही जर पोलिसालाच आडवं करून हे करायला गेले तर लोक पण मग ऐकणार नाहीत. हेही तुम्हाला जाहीरपणानं सांगतो. एखाद्या वेळेस ठीक आहे, चला जाऊ द्या, महिला होत्या लय मोठ्या असतच. तुम्ही प्रत्येकच वेळेस
खोड काढायला जाताल तर प्रत्येक वेळेस जनता ऐकून घ्यायला मग मोकळी नाही. गुन्हे कुठले मागे घ्यायचे, अंतर्वाली मधले की जे पुऱ्या राज्यातली त्यांनी शब्द दिलेला आहे. मध्ये ज्या पद्धतीने घरं झाले, लोकांच्या घरांमध्ये घुसून हल्ले करण्यात आले, ते पण गुन्हे मागे घ्यायचे की फक्त अंतर्वाली मधले घ्यायचे? आमचं म्हणणं आहे आम्ही त्याचं समर्थन केलंच नाही. निष्पाप गुतेलेले बाहेर काढा. निष्पाप गुतेले ते माणसं त्याच्यात नाहीत. ते दूध एकाला बिडून आले तर त्याचं नाव टाकलंय तुम्ही त्याचं, आणि खरे गेले पळून. सीसीटीव्ही मध्ये दिसतंय ते. हो ना, आम्ही तेच सांगतो ना, खरे गेले पळून. गोरगरीबा धरले सीसीटीव्हीत काय आला तिथे दूध विकायला धरले तुम्ही, तेच दिले टाकून मध्ये. हाटेला जाळणारे कुठे आहेत त्याचे पाहुणे? हाट लावून पडल्याला कुठे? छगन भुजबळांचा स्टेटमेंट आहे की जरांगेच्या आंदोलनाला लोक कंटाळले आहेत. तू काल रॅलीत यायला पाहिजे होतं, तुला कळालं असतं म्हणा. कसा चत्मा बिन धोतर बी ओलं होतंय मग तुला कळलं असतं. काल रॅली कशी होती म्हणा, 7-8-10 किलोमीटर मराठीची, आणि ते बी चालता चालता सांगितलेलं होतं. मुंबई पोत जर येऊन दिला असतं ना मग तुला कळलं असतं धुरण जाळ कसा. तू यावल्यानंच चाललो होतो मी. हो, तो यावल्यानंच चाललो होतो. कसा धुरण जाळ असतो तुला कळालं असतं. पण आम्ही कायद्याचा सन्मान केलेला आहे काल. याचा पुरेपूर फायदा देवेंद्र फडणवीसने उचलावा आणि मराठ्यांची नाराजी दूर करावी आणि सगळ्या सोयऱ्यांचे करावा. बार बार जर तो प्रयोग करायचा प्रयत्न केला, अंतर्वालीत एकदा झालं, तुम्ही इकडं करणार तिकडं, मराठी ऐकत नसतात. मग तुम्हाला हे जाहीर सांगतो, हा तुम्ही बार बार जर तेच काय म्हणतात ना, शिळ्या कढीला जर तुम्ही उतू आणायला लागले बार बार, लोक नसतात ऐकत. मग घ्या समजून घ्यायचं असलं तर. आणि मी काय हटत नाही, मी निष्ठा ऐकू शकत नाही, 10% मी घेऊ स्वीकारू शकत नाही. मला पाहिजे तो ओबीसीतून पाहिजे आणि सगळ्या स्वाऱ्यांचाच पाहिजे. मी माझ्या मराठ्याला आंध्रात ठेवू शकत नाही. तुम्ही इथं बंदी घातली, मी 2 दिवस उपचार घेऊन मी जनतेत जाईल, दर्शनाला जनतेच्या. मला अधिकार आहे. मी चाललो गावोगावी मराठा बांधवनं तुमच्याकडे यायलो. मनोज जरांगे पाटील यांची नार्को टेस्ट करावी अशी मागणी भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेतून केली. बीप तरी वाजून दाखवतात. काल तो उठसूट आमच्या म्हणजे एका माजी मुख्यमंत्र्याला, एका आताच्या उपमुख्यमंत्र्याला, एका सन्मानित नेत्याला शिव्या दिला जात आहेत. साधं बीप पण वाजवला नाही कुठल्याही चॅनलने. म्हणून उगाच फडणवीस साहेबांवर सातत्याने अरे तोच माणूस उद्या कोर्टात अगर आपला आरक्षणाची केस जेव्हा जाईल ना, फडणवीस साहेबच तिथला मोठातला मोठा तज्ञ वकील उभं करून आपली बाजू लावून धरणार आहेत. ती 2014 ते 19 मध्ये केली, पण नंतर त्या आलेल्या नालायक उद्धव ठाकरेला जमलं नाही ते. पण आता फडणवीस साहेबच आपली लिगल बाजू तिथे लावून धरणार आहे. हे मराठा समाजाने लक्षात ठेवावं. हा, मी आता काय वेगळं बोललो की काय? आता समोरच उभे होता तुम्ही. अरे बापरे, असं कसं झालं? अडचण झाली रे, जाऊ का? हा उगाच मेडिकल स्टोअर वरून डायपर विपर काय लहान मुलांचं, जॉन्सनचं. पोलिसांवर जो हल्ला झाला त्यामागे जरांगे पाटील यांचा हात असल्याचं त्यांचे सहकारी आता आरोप करू लागले. कारण का जे सहकारी त्या क्षणावेळी अंतराळी सराटीमध्ये होते, त्या आंदोलनामध्ये होते, ते अगर खरंच बोलत असतील तर त्यांची नार्को टेस्ट करा ना सगळ्यांची. जरांगे पाटलांची पण नार्को टेस्ट करा, खरं कळेल ना. उगाच आमच्या पोलिसांची बदनामी त्या निमित्ताने जी झाली की पोलिसांनी चुकीचा लाठीचार्ज केला, ह्या पोलिसांवर अपशब्द म्हणले गेले, तर या गोष्टीची कधी ना कधी तरी चौकशी झाली पाहिजे, माहिती बाहेर आली पाहिजे. सरकार विकास कामं आहे ती उद्घाटन करण्यात सरकारचा वेळकाढूपणा होत आहे. आदित्य ठाकरेंनी एक सकाळी ट्विट केलं आणि दुपारी ट्विट केलं आणि लगेच सरकारला जाग आली आणि जो उद्घाटन होत आहे. बापरे, तुम्हाला बघून ते पाठीमागे गेले, वारंवार टीका करताय. ह्याच्यावर पण ट्विट करा ना जरा, ह्याच्यावर पण एक ट्विट होऊन दे. मी आली आणि मी गेली. अरे जाऊन दे रे, त्याचा आवाज फुटत नाही आणि तो काय इथे माझ्या बाजूला उभं राहणार आणि मला कमरेवर घ्यायची सवय नाही. मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी शरद पवारच असल्याची टीका नामदेवराव जाधव यांनी केली. आजच्या या विशेष पत्रकार सभेमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. मी इतिहासकार असल्यामुळे ही परिषद पत्रकार परिषद भरवलेली आहे. परवा शनिवारी रायगडावरती शाफवा जनाब शरद पवार यांनी जे काही कृत्य केलेलं आहे
त्याचा निषेध करण्यासाठी ही पत्रकार परिषद आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि मराठा साम्राज्याची राजधानी असलेल्या रायगडावरती कोणत्याही प्रकारचे राजकीय कार्यक्रम करणं आणि त्याचा राजकारणाचा आखाडा भरवण्यासाठी वापर करणं ही गोष्ट अत्यंत दुर्दैवाची आहे आणि ही आम्हा सर्व शिवभक्तांसाठी अत्यंत लाजिरवाणी गोष्ट झालेली आहे. आमच्या भावना त्यात दुखावलेल्या आहेत. त्या भावना दुखावण्याचे 2-4 कारणे ती मला तुम्हाला सांगायला लागतील. रायगडावरती छत्रपतीच्या शिवाय कोणीही पालखीमधून बसून जाणं अशा प्रकारचा कधीही प्रोटोकॉल नव्हता नाही आणि याच्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या मानबिंदूंचा आणि त्या प्रोटोकॉलचा मानभंग झालेला आहे. एकतर तुम्ही पालखीमध्ये बसून रायगडावरती जाता आणि दुसऱ्या बाजूला त्याच्या समोर पुढे तुताऱ्या वाजवत हलगी वगैरे वाजवत जाता, ही गोष्ट अत्यंत चुकीची आहे. त्या रायगडावरती अशा प्रकारचं स्वागत आणि सन्मान फक्त हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदवी स्वराज्याचे रक्षक छत्रपती संभाजी महाराज या 2 छत्रपतींचं अशा प्रकारचे स्वागत झालेलं आहे. आणि रायगडाचा जो राज दरबार आहे, ज्याला शिवमंदिर म्हटलं जातं, स्वराज्य मंदिर म्हटलं जातं, त्याच्यामध्ये नगारखान्यातून अशा प्रकारे प्रवेश करणं हे जगातील तमाम शिवभक्तांच्या आणि मराठ्यांच्या भावना दुखवणारं कृत्य या गटाकडून झालेलं आहे. त्यामुळे आम्ही जगातील सर्व शिवभक्तांच्या वतीनं त्यांचा निषेध करतो आणि या संदर्भामध्ये तुम्हाला जे काय राजकारण करायचे दुसरीकडे करत चला, परंतु शिवाजी महाराजांचा ज्या ठिकाणी राज्याभिषेक झालेला आहे 6 जून 1674ला, म्हणजे जवळपास 350 वर्षापूर्वी हा प्रसंग इतिहासामधला सर्वोच्च प्रसंग घडला आणि 400 वर्षानंतर मराठा एवढा छत्रपती झाला, बादशाह झाला, ही तो सामान्य गोष्ट नव्हे. हा जेवढा मोठा इतिहास त्या ठिकाणी घडला, त्या ठिकाणी त्या पवित्र ठिकाणी त्रिशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये अशा प्रकारचं. मनोज जरांगे पाटील यांच्या आरोपानंतर अजय बारसकर यांनी मोठा गौप्यस्फोट केला. वाळेकरांवर 307चा अंतरावलीचा आत्ताचा गुन्हा लेटेस्ट दाखल आहे. ज्याच्यावर दाखल आहे तो प्रत्यक्ष सांगणारा आहे आणि त्यांनीच सांगितलंय की राजेश टोपे आले होते, कोणत्या तरी तारखाच्या घरात मिटिंग झाली आणि मग तिथून आम्हाला सांगण्यात आलं की मनोज जरांगे पाटलांनी सांगितले की दगडफेक करा, जाळपोळ करा आणि त्याच्यानुसार दगडफेक जाळपोळ झाली. हे त्यांचं स्टेटमेंट आहे. नाही, टोपेंचा तर काल फोटोच दाखवला त्यांनी, तो क्लिअर कट फोटो दाखवला. टोपे गावात आले होते हेही माहिती त्यांनी सांगितली. मी तथ्यावर बोलतो, ते जे बोलले ते बोलतो. आणि मी मुद्दा असा मांडला होता की याचा फायदा कोणाला होतो. लगेच इलेक्शन आहे, मराठा समाज सरकारवर नाराज आहे, मी पण नाराज आहे सरकारवर. कारण अनेक गोष्टी शेतीचा गोष्टी असतील, अनेक गोष्टीमध्ये सरकारचं अपयश आहे. मी 100% नाराज आहे त्यांच्यावर. अख्खा मराठा समाज नाराज आहे. आणि मग याचं रूपांतर मतात कसं परिवर्तित करायचं हे जे तो राजकीय पक्ष डावपेच करतो त्याच्याप्रमाणे ते त्यांची करतायत. ते माझा तिकडं रोख आहे, मी काय नाव घेत नाही, माझ्याकडे पुरावा नाही. माझ्या घरच्यांनी सांगितलं बाबा तू बोलायला जातो तुझ्या अनावधानी की हां आईला काळजी आहे, पत्नीला काळजी. लगेच फोन आला, लगेच चिठ्ठी आली, थांबा तुम्ही लई बोलायला लागली. घर ते काळजी वाटते ना त्यांना. असं हे सगळं घडवून आणण्यामागे नाही, त्याला एखादी घटना घडली तर वेगवेगळे अनेक कोण असतात. तर पोलिसांनी लाठीचार्ज केला का केला हे माहीत नाही. हां, आणि त्याच्यानंतर ज्या प्रतिक्रिया उठल्या त्याच्यामध्ये कुणी सांगितलं जाळपोळ करायला, कुणी रस्ता रोको करायला सांगितली, तो एक भाग आहे. त्याचं संशोधन झालं पाहिजे. हा बिलकुल आधी झाला. हां, आधी कसं काय समजा पोलिस आपल्या गावात आले, कोणत्या गावातले माणसं असे का अरे पोलिस आले हाणारे दगड, आज थोडीच होतं. आधी आरे होतो आणि मग कार्य होतो, हा सहज नियम आहे. पोलिसांवर नाही, मला नाही माहिती. माझ्या माहितीप्रमाणे असं आहे
तर ठीक आहे जा. हां नाही मी नव्हतो तिथं. नाही मी माझ्या गावी होतो, मी नव्हतो तिथं. काय झालं, आमच्या समाजानं मला खूप खूप विनंती केली, मला सांगितलं की तुमच्यामुळं या आंदोलनाला डाग पडणं असं काही करू नका. जे माझ्यावर व्यक्तिगत आरोप करण्यात आले होते त्या आरोपाचं मी खंडन केलं. मी आपल्यासमोर नार्को टेस्ट जायला तयार आहे हेही मी सांगितलं. मी त्यांच्यावर जे आरोप केले आणि मी त्यांना आव्हान दिलं की आपण इथं या, आपणही नार्को करा, ब्रेन ॲनालिसिस करा. आजच्या 9च्या बातम्यांमध्ये इथेच थांबण्याची वेळ झाली. पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.